काश्मीरच्या पहलगाम इथं अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर अखेर लष्करानं कारवाई करत ऑपरेशन सिंदूरमधून 9 अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले। मध्यरात्रीपासूनच दिवसभर विविध वृत्तवाहिन्यांमध्ये कारवाईचं विश्लेषण चालू होतं। मात्र विविध वृत्तपत्रांनी नेमक्या कशा प्रकारे याची दखल घेतली आहे, अग्रलेख कशा पद्धतीने लिहिले आहेत, बातम्यांची मांडणी कशा प्रकारे केली आहे हे पाहण्यासाठी आज 20 स्टॉलवर वाचकांची अक्षरशः झुंबड उडाली होती। या संदर्भात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना आज स्टॉलवर वृत्तपत्रांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचं सांगितलं। त्याचबरोबर भारतीय लष्करानं कुठल्याही नागरिकाला मारलेलं नाही किंवा त्यांच्या लष्करावर त्यांचा हल्ला केलेला नाही, तर ज्या ठिकाणी अशा काही घटना अतिरेकी कारवाया होतात त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे। त्याबद्दल भारतीय जवानांचं जेवढं अभिनंदन करेल तेवढं कमीच आहे असं मला वाटतं। दुसरं असं की जे काही सोशल मीडियावरनं जे काही जाते आता सध्या लोकांना पाहायला मिळते, परंतु त्याच्यापेक्षा प्रिंट मीडिया जो लिखित स्वरूपामध्ये दैनिक आहेत याच्यावर लोकांचा विश्वास आहे। आज प्रत्येक दैनिकानं, कोल्हापुरातलं दैनिक असतील किंवा बाहेरून येणारे आमच्याकडे दैनिक असतील, ह्या सगळ्या दैनिकांनी चांगल्या पद्धतीनं त्याला कव्हरेज दिलेलं आहे आणि कव्हरेज दिल्यामुळं लोकांची सुद्धा या ठिकाणी उत्सुकता आहे आणि त्याच्यामुळं आज सुद्धा दैनिक ही चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी खप आहे असं मला या ठिकाणी वाटतं। पण तुम्ही खास सर्व डिस्प्ले या ठिकाणी केलेला आहे आणि इतक्या वर्ष तुम्ही वृत्तपत्र आहे, तर काय तुम्हाला कुठलं वेगळे पण वाटतं किंवा कुठलं जरा लेआउट चांगला वाटतो किंवा कुठलं हेडिंग चांगलं वाटतं असं म्हणण्यापेक्षा सर्वच दैनिकांनी जो काय लेआउट दिलेला आहे किंवा त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय हल्ला केलेला आहे आपल्या भारतीय लष्करानं त्या ह्यांच्यावर अतिरेक्यांच्या ठिकाणावर, तर त्या अनुषंगानं जे काही या ठिकाणी सगळ्यांनी मथळे जे दिलेले आहेत किंवा ज्यांनी काही हेडिंग दिलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच लोकांच्यामध्ये उत्सुकता आहे की बाबा कशा पद्धतीने हल्ला केला, किती लोक मारली गेली, कुठले कुठले अड्डे त्यांचे उद्ध्वस्त केले, कुठं प्रशिक्षण देत होते, कुठं कारवाई करत होते, कारवाई करण्यासाठी कोण त्यांना प्रोत्साहन देत होतं, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये असतील तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या दैनिकामध्ये येतात आणि त्यामुळं दैनिक आज या ठिकाणी वाचण्यासाठी लोकांची उत्सुकता आहे आणि त्याच्यामुळेच हा डिस्प्ले करून आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे।